प्रत्येक वेळेस लढतो, सरकारची वाट बघत नाही कधीच, केव्हा आला पाहिजे तेव्हा आला पाहिजे. आणि तशाने मग समाज कधीच यशस्वी होत नाही. की कोणीतरी आपल्याला भेटायला येईल म्हणून त्यांना यायचं येतील नाही येतील. माझी क्षमता आहे, माझी इच्छा दृढ आहे, मी लढायला पक्का आहे. संकटाला सामोरं कसं जायचं हे आम्हाला चांगलं माहिती, कारण आम्ही लढणारे लोक आहेत आणि लढणाऱ्यांना सांगायची काय गरज लागत नाहीये. जसं संकट येईल त्याला तोंड द्यायची ताकद आम्ही मराठीत ठेवतो. त्यामुळे यांना काय आले का नाही आले का, पण ह्या 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनात एकही मागणी मागत होणार नाही. मी माझं मराठा समाजाला आव्हान आहे, पुन्हा मराठा समाजाला सांगतो. काल विखे पाटील मला वाटतं बहुतेक याला आले होते छत्रपती संभाजीनगरला, तर त्यांनी तिथं सांगितलं की आढावा घेतला आणि सांगितलं की अर्ज नाहीयेत, लोकात उदासीनता आहे, लोकांनी अर्ज दिले नाही असं सांगितलं त्यांनी. माझं मराठा समाजाला आव्हान आहे, हे आपल्याला मुद्दाम हिनवतेत, मुद्दाम नाव ठेवत. तुम्ही अर्ज दिलेले आहेत मराठा समाजाने, मला पक्का माहिती. तुमच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा सरकारनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना अर्ज स्वीकारून घेतलेले नाहीयेत. परंतु आता हेच आपल्यावर उलट बदनाम करतेत, आपल्यावर दडपशाही करतेत, दबाव आणतेत, खोटरडं बोलतेत की मराठ्यांचेच उदासीनता आहे, मराठीच अर्ज येत. उदासीनता आहे तर एवढे करोडो मराठी एकत्र येते कसे? फडणवीसांना शिंदेना कळत नाही की करोडो लोक कसं काय एकत्र यायला लागलेत? ते बघा, मराठा समाजाला पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका. ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून अंतरवलीत यायला सुरुवात करा. तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही. ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा. घरात झोपू नका रे तुम्ही. हे लोक हिनवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा. ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत. सांगा कोणी केलेत, इथं अंतरवालीत येऊन सांगा. दुसरं सांगतो परत, ज्यांनी केले ते येऊन सांगा, आणि ज्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण अधिकाऱ्यांनी घेतले नाहीत असे लोक पण अंतरवलीत आज या, आज रात्रभर या, दिवसभर या. म्हणजे ध्यानात ठेवा मराठा समाज, ही मीडिया आपलं दुःख वाटून घेणार आहे, भावना वाटून घेणार आहे. वारंवार मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मीडिया सुद्धा दाखवती. उगाच झोपू नका, दातड काढीत घरी बसू नका, काही कामं नाहीयेत. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, मुर्दे पाडू नका त्यांची. या नेत्याच्या मागे हिंड, त्याच्या नेत्याच्या मागे याच्या सभाला जाय, त्याच्या सभाला जा, आमच्या जत्राला जाय, आमच्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. जरा तुमच्यातला आळस मरगळजी यांना जरा झटकून टाका. छत्रपती शिवरायांचे विचाराचे वारसदार आहेत आपण. मर्द मराठी जरा पेटून थोडेसे काय म्हणाले ते ज्यांना ठुजा जरा नेते लोक. देवेंद्र फडणवीस सांगा तिकडून तसं विखे बोलायलाय. ते सांगायलाय की मराठ्यात उदासीनता आहे, अर्जच केले नाहीत. ज्या मराठ्यांनी अर्ज घेऊन गेलेत पण त्यांचे अर्ज घेतले नाहीत अशा मराठ्यांनी आज दिवसभर, उद्या पण, आज रात्री पण अंतरवालीत येऊन सांगा मी अर्ज घेऊन गेलो पण दिला नाही, हो बघा अर्ज. दुसरं, ज्यांनी अर्ज दाखल केलेत पण त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले नाहीत ते पण या. तिसरं, ज्यांची नोंद सापडलेली असून सुद्धा अधिकाऱ्याने आतापर्यंत तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र दिलं नाही किंवा अर्ज घेतला नाही. नोंद सापडल्याचा विषय सांगतो. आतापर्यंत हैदराबाद गॅझेटचा सांगितला, आता 58 लाख नोंदी ज्याच्या सापडल्यात त्या बांधवांनी नोंद असून त्याला अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून घेतला नाही. अशांनी नोंद घेऊन अंतरवालीत या. नका घरी झोपू तिकडं. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी, विदर्भातले, आपल्या मराठवाड्यातले, खानदेश, कोकणातले मराठी नोंद घेऊन नुसतं घरी झोपू नका तिकडं. इकडं मोटरसायकलला किक मारा आणि इकडे या, तेव्हा पोर आली की बाईचं कल्याण होईल. आणि सांगा ही माझी नोंद आहे, तरी द्यायनात. महसूल पुरावाच नाही म्हणतेत, कुठं तो वाव शहरात जुळाना म्हणतेत. आता नोंद सापडली, महसूल पुरावा नाही वावरा, आम्हाला काय करावं मराठीने, आम्ही काय करावं? मेलेला माणूस दाखवा म्हणते, त्याचा का सांगता घ्यायचा, कुठून घेतो? मेलेला तुझा बापाने घेतला होता का? काही पण नवीनच काढतेत. तो चुलताच नाही, तो हेच नाही, मग तो होतो का त्याचा चुलता? अरे काय भिकारडे विचाराचे सरकार आहे यार तुम्ही. इतके भिकारडे विचाराचे नसतो, इतकं मराठ्यांचं वाटोळ करू नका रे. मराठी लय तुम्हाला असं ना थोबडून काढते ना एखादीशी.
तुम्ही लय चिडवायलात, मराठ्यांच्या जीवारी वारा करायला लागला. मराठ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी अर्ज केलेत पण घेतले नाहीत असे लवकर अंतरवाली लिहा. आज उद्या परत रात्री सुद्धा ज्यांच्या हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेत त्यांचे घेतले नाहीत असे पण या. ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज दिलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही असे न्या. ज्यांना हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही ते लोक इथं या पटापटा. ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, नोंदी असून द्यायनात, नोंद घेऊन इथं या. ज्यांनी 58 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांनी त्या नोंदीनुसार अर्ज केलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी द्या. 58 लाख नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्र 58 लाख नोंदीनुसार दिलंय पण व्हॅलिडिटी दिली नाही असे लोक या. पोरांच्या वाटोळी शिकायलेत पोरं, आणि ज्याचे पोर आता शिकायला नाही त्याचा नातो शिकन नंतर. आता चान्स आहे, म्हणू नका मग शिकायला कोणी नाही बा, बघू आता, बघून फिगू काही नाही. तुमच्या नातवाला कामाला येईल, तुमच्या पोरापोरी येईल. कुणाच्या व्हॅलिडिटी थांबल्यात त्यांनी पटापट आज दिवसभर, रात्री आणि उद्या या. तिसरा विषय लगेच पटदीस सांगतो, ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसीतून निवडी झालेल्या पोरांनी आज दिवसभर रात्रीतून या. तुम्हाला कोणाकोणाला निवडी दिल्या नाहीत आणि व्याज परतावे कोणाचे दिले नाहीत त्यांनी एक अंतरवालीला आज उद्या किंवा आज रात्रीतून या. अर्ज द्या, अंतरवालीत पोरं बसले तिथं, मी दाखवतो यांना कस काय अर्ज नाही तर काय. आणि ज्यांचं सारथी मार्फत विषय राहिलेत त्यांनी सुद्धा या. कोणाला शिष्यवृत्ती मिळाली नाही किंवा घरच्याला पाठवा, हे मराठ्यांनी ध्यानात ठेवा. तुम्हाला हात जोडतो, अरे घरात झोपायचं बंद करा रे, वाटलं होईल, पाऊस पडा नाही, इथं पीक पाणी नाही, नोकऱ्याला लागल्यावर पगार येतो कचाकच घरात, इकडं नाही पिकलं तरी तिकडं घर टिकत आहे, इकडं आपल्याला नोकरी नाही, शेतात काही नाही, तुम्ही झोपा घरी आणि परत बोंबालणार आम्हाला आरक्षण नाही, कुणबी प्रमाणपत्र देणार, या व्हायना त्या व्हायना. मराठ्यांनी जर खरबडून जागा व्हाय, आपल्या लेकराबाळाचा अपमान करायला सरकार.